नमस्कार, मी सुरेश आहिरे. मी का आता अशा विषयावर बोलतो आहे की देशामध्ये असं वातावरण होतं आहे, जय श्रीराम, भारत माता की जय. अर्थात भारत माता की जय हा काय फक्त हिंदुत्वादी बोलतात असातला भाग नाही आहे. ज्यालाही भारताविषयी देशाविषयी प्रेम आहे ते सगळेच भारत माता की जय बोलतात. मुंबईमध्ये भारत माता नावाचं एक थिएटर आहे. त्याचं पूर्वीचं नाव लक्ष्मी थिएटर होतं असं मला वाटतं, पण जेव्हा स्वातंत्र्य चळवळ सुरू झाली तेव्हा त्या थिएटरच्या मालकांनी त्या थिएटरचं नाव भारत माता असं ठेवलं. आता हा भारत माता हा सगळा विषय येण्याचं कारण की आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी ते नुकतेच इस्रायलला गेले आणि तिथे जाऊन त्यांनी काहीतरी फादरलँड मदरलँड असं बोललं. त्याचे पडसाद भारतात उमटणारच होते आणि ते उठले. परंतु पडसाद उमटतात त्याचा आवाज कसा बंद करायचा आणि आपला आवाज कसा बरोबर आहे सांगायचा, याच्यामध्ये भाजपावाल्यांचा हात कोणी धरू शकत नाही. म्हणजे हे कसं हा हातखंडा त्यांच्याकडे खूप चांगल्या रीतीने आहे. त्यांचे ते प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी ते काय म्हणतात की मोदींनी जे असं म्हटलं त्याच्या समर्थनार्थ ते म्हणतात की इस्रायलमधला रा आणि अमेरिकेमधला मे म्हणून राम. अहो काय तत्त्वज्ञान आहे. इस्रायलमधला रा आणि अमेरिकेतला मे असं धरलं तर रामे असं होतं. भक्तांना हे रामे चालतं का? तर चालतं, कारण बोलणारा सुधांशू त्रिवेदी आहे आणि भाजपचे लोक आहेत. पण मग याच थिअरी अशा वेडपट थिअरी मी पण मांडू शकतो. आणि मी जर म्हटलं की इटाली या देशाची राजधानी रोम आहे आणि सोनिया गांधी या आपल्या देशाने स्वीकारलेल्या आहेत, कारण रोमचा काय संबंध येतो तर मी रामाशी रोमचा संबंध लावला तर एक चित्रपटातलं गाणं आहे, हे रोम रोम में बसने वाले राम, जगत के स्वामी है अंतरयामी, मैं तुझसे क्या मांगू, मैं तुझसे क्या मांगू. मग आता रोमचा आणि रामाचा आणि सोनिया गांधींचा असा मी संबंध लावला तर भक्तांना आवडणार आहे का? नाही, कारण लावणारा सुरेश आहिरे भाजपवाला नाही. तसंच आता हे भाजपाने रामाचं राजकारण किती काळ करावं. देवानंदचं एक चित्रपट होतं हरे राम हरे कृष्णा, त्याच्यामध्ये एक गाणं होतं. त्या गाण्यात मला थोडासा बदल करायचा. ते गाणं असं होतं, देखो ये दीवानो तुम ये काम ना करो, राम का नाम बदनाम ना करो, बदनाम ना करो. आता ह्याच्यातला बदल असा, देखो भाजप वालो तुम ये काम ना करो, राम का नाम बदनाम न करो, बदनाम न करो.